नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयची एक्झाम आता फार जवळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी टेस्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघतो. हे सगळे क्वेश्चन PYQs आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात आणि सगळे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी आणि नवोदयसाठी ऑनलाईन क्लासेस सुरू आहे. मग तुमचं मराठी मीडियम असू द्या, सेमी असू द्या किंवा इंग्लिश मीडियम असू द्या, सगळ्यांसाठी कोर्सेस चालू आहे. जॉईन करायचे असतील तर 73 85 11 77 83वर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. आणि स्टार्टिंगचे 5 डेज क्लास एकदम फ्री असेल. देन तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू करू शकता. तर त्यासाठी आत्ताच आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवोदय एंट्रन्स एक्झाम 2025साठी आपण मेंटल ॲबिलिटी टेस्टचे PYQs बघत आहे. चला तर सुरुवात करूया. तर बघा, इथे तुम्हाला 1 to 10 पर्यंत जे क्वेश्चन दिलेले आहेत, या क्वेश्चनमध्ये काय आहेत, 3 फिगर्स हे सिमिलर आहेत. ओके, 3 फिगर्स सिमिलर आहेत, बट 1 जी फिगर आहे ती डिफरंट आहे. ओके, आणि तीच डिफरंट फिगर आपल्याला काय करायची आहे, इथं स्पॉट करायची आहे. स्पॉट मीन्स व्हॉट, आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे की डिफरंट फिगर इथं कुठली आहे. तर सिम्पल आहे बघा, डिफरंट फिगर तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आय होप तुम्हाला ही डिफरंट फिगर फाइंड आउट करता येईल. याचा आन्सर काय असू शकतो, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की काय याचं आन्सर असू शकतं. आता याच्यामध्ये बघा काय आहे. आता तुम्ही जर बघितलंय तर प्रत्येकमध्ये काय, आता 3 फिगर सिमिलर आहेत, 1 फिगर डिफरंट आहे. तर डिफरंट काय बघा याच्यामध्ये. आता आपण जर बघितलं आहे तर बघा, ही जी फिगर आहे ही फिगर 4 लाईन्सपासून मेडअप झालेली आहे. 1 2 3 and 4. ओके, आणि बघा बाजूला 3 लाईन्स दिलेल्या आहेत. मीन्स बघा, आउटर फिगरमध्ये 1 लाईन काय आहे, कमी आहे. सेम कन्सेप्ट बघा, ही जी तुमची इंटरनल फिगर आहे ही 3 लाईन्सपासून मेडअप झालेली आहे आणि आउटर फिगर 2 लाईन्सपासून. ओके, इथे बघा, ही इंटरनल फिगर 4 लाईन्सपासून अँड आउटर फिगर 3 लाईन्सपासून. ओके, तर हा कन्सेप्ट आहे. म्हणजे बाहेरची जी फिगर आहे त्याच्यामध्ये एक लाईन काय आपली कमी आहे. ठीक आहे, एक लाईन कमी आहे. मग तोच कन्सेप्ट काय करायचा आपल्याला फर्स्टवाल्या फिगरसाठी यूज करायचा. बघा, 1 2 3 4 and 5 ही 5 लाईन्सपासून बनलेली आहे आणि आउटर फिगर फक्त 3 लाईन्स, म्हणजे इथं बघा 2चा डिफरन्स येतो आहे. ओके, सो इथं ऑप्शन नंबर काय येतं, तुमची डिफरंट फिगर येते. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. सांगायचं आन्सर काय असेल व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे, किंवा तुम्ही पण गेस करू शकता तुमच्या मनामध्ये. ठीक आहे, की काय याचं आन्सर असू शकतं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, ही जी फिगर आहे ही लाईन्सपासून मेडअप झालेली आहे. ही पण फिगर लाईन्सपासून मेडअप झालेली आहे आणि ही पण फिगर लाईन्सपासून मेडअप झालेली आहे. ओके, दीज 3 फिगर्स आर मेड अप ऑफ लाईन्स. ओके, आणि सर्कल हा लाईन्सपासून मेडअप झालेला नाही आहे. ओके, सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. त्यानंतर थर्डमध्ये काय लॉजिक लागतं बघा बरं. थर्डमध्ये कुठली फिगर डिफरंट आहे दॅन अदर 3. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, तुम्ही स्वतः लॉजिक करा. याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, हे जे फिगर्स आहेत बघा, सेंटरवर तुम्हाला ह्या लाईन्स दिलेल्या आहेत. ओके, सेंटरच्या बाजूला. ओके, सेम पॅटर्न इथं पण आहे, सेम पॅटर्न इथं आहे. बरोबर, डीमध्ये पॅटर्न चेंज आहे. सो ऑप्शन डी काय होतं, ही तुमची डिफरंट फिगर होते. चला फोर्थमध्ये सांगा बरं, अगोदर तुम्ही गेस करा काय याचं आन्सर असू शकतं ते. काय असू शकतं. ओके, परफेक्ट, खूप छान, बरोबर आहे तुमचं. आता याच्यामध्ये बघा आपलं काय आहे ते. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे बघा, बाहेर 3 डॉट्स आहेत, सॉरी 4 डॉट्स आहेत. बाहेर 4 डॉट्स, आतमध्ये 3 डॉट्स. ठीक आहे, इथे बघा बाहेर 3 डॉट्स, आतमध्ये 2 डॉट्स, मीन्स बाहेरपेक्षा 1 डॉट आतमध्ये कमी आहे. इथे बघा बाहेर 4 डॉट्स आणि आतमध्ये पण 4 डॉट्स, म्हणजे इथं सेम आहेत. इथं बघा बाहेर 2 डॉट्स, आतमध्ये 1 डॉट्स, म्हणजे बघा बाहेरच्या डॉट्सपेक्षा आतमध्ये जे काही डॉट्स आहे तो 1ने कमी आहे. बट ऑप्शन सीमध्ये सेम येतं. त्याच्यामुळे ऑप्शन सी जे आहे हे तुमचं काहीतरी आन्सर येतं.
चला इथे बघा काय तुम्हाला आन्सर करायचं आहे. आता बघा तुम्ही जर बघितल्या तर ह्या लाईन्स किती आहेत 1 2 3 4 ह्या तुमच्या 4 लाईन्स आहेत आणि ह्या हॉरिझॉन्टल फक्त 3 लाईन्स आहेत. मीन्स हॉरिझॉन्टल लाईन एकने कमी आहे. इथे बघा 3 लाईन्स आहेत. ओके हॉरिझॉन्टल लाईन 2च आहेत. ओके म्हणजे एक लाईन तिथं पण कमी आहे. इथे बघा 2 लाईन्स आहे इथे एकच लाईन आहे. करेक्ट म्हणजे इथे 2 लाईन आणि 1 लाईन म्हणजे इथे काय एकचा इथे डिफरन्स येतो आपल्याला. इथे बघा इथे सेमच आहे. ह्या पण लाईन 2 हॉरिझॉन्टल लाईन पण 2 तर हे काय तर तुमचं डिफरंट फिगर येते. ओके 3 फिगर्स आहेत हे सिमिलर आहेत. ओके आणि 1 फिगरही डिफरंट आहे आणि तुम्हाला जी डिफरंट फिगरच इथं फाइंड आउट करायची आहे. चला याच्यामध्ये बघा ओके बघा आता या फिगरमध्ये काय तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतं. ठीक आहे आता बघा आपण जर बघितलं इथं तर ओके आता बघा एक तर एक लॉजिक असं लागतं की इथे बघा इथे तुमच्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे वर्टिकल लाईन्स आहे. ओके किंवा आपण म्हणूया की ही फिगर स्ट्रेट लाईनपासून मिडअप झालेली आहे. इथे पण स्ट्रेट लाईन्स आहेत इथे पण स्ट्रेट लाईन्स आहेत इथे पण स्ट्रेट लाईन्स आहेत. ओके राईट हॉरिझॉन्टल असो किंवा स्लँड असो बट स्ट्रेट लाईन्स आहेत राईट. बट इथे बघा सीमध्ये तुमच्या कर्व लाईन्स आहेत तर अकॉर्डिंग टू दॅट तुमचं सी येतं. बट आपण जर मिरर इमेज जर बघितलं तर बघा ही मिरर इमेज आहे. ठीक आहे हा तुमचा ऑब्जेक्ट हा मिरर इमेज परफेक्ट येतं आहे. हा तुमचा ऑब्जेक्ट हा मिरर इमेज परफेक्ट येतं आहे. हा तुमचा ऑब्जेक्ट हा मिरर इमेज हे पण परफेक्ट येतं आहे. आणि इथे बघा हा मिरर इमेज आणि हा ऑब्जेक्ट ही ऑब्जेक्ट आणि मिरर इमेज हे पण परफेक्ट येतं आहे. तर मला वाटतं की सी तुमचं इथं यायला पाहिजे. चला 7चं घ्या. आता याच्यामध्ये बघा काय लॉजिक लागतं तुमचं. आता याच्यामध्ये बघा जशी आउटर फिगर आहे तशीच इनर फिगर आहे बट रिवर्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ती इन्व्हर्टेड आहे उलटी आहे. बघा तुमचा ट्रायंगल बघा कसं आहे आणि या ट्रायंगलला काय केलं आपण इन्व्हर्टेड केलं मीन्स उलटं केलं आणि आतमध्ये ठेवून दिले. ओके इथे बघा पेंटागॉन याला उलटं केलं इथे ठेवून दिले. हा बघा राईट कशा प्रकारचं फिगर आहे त्याला आपण उलटं केलं याच्यामध्ये ठेवून दिले. तर इथे बघा हा तुमचा जस्ट लाईक अ स्क्वेअर आहे आणि हा तुमचा ट्रायंगल. तर ए काय होते तुमचं इथं डिफरंट फिगर होते ए मॅच होत नाही इथं राईट. सो ऑप्शन नंबर ए आहे तुमचं डिफरंट. चला हे 2 क्वेश्चन तुम्हाला ॲज अ होमवर्क देतो मी. ठीक आहे हा 8 नंबरचा क्वेश्चन ॲज अ होमवर्क घ्यायचं तुम्हाला. याचं काय आन्सर असेल हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे याचं आन्सर सगळ्यांनी मला कॉमेंट करायचं आहे. ठीक आहे याचं आन्सर सगळ्यांनी कॉमेंट करा की 8चा आन्सर काय असेल. त्यानंतर बघा 9चं पण आन्सर सगळ्यांनी कॉमेंट करायचं मला. ठीक आहे हे पण कॉमेंट करा. हे सगळं तुम्हाला मी होमवर्क देतो आहे आणि हा पण तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे याचं पण आन्सर मला तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. समजलं सगळ्यांना. चला आता जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आता याच्यामध्ये काय बघा याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन फिगर दिलेली आहे ऑन दी लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला काय रे तुमची क्वेश्चन फिगर आहे. ठीक आहे अँड 4 आन्सर फिगर्स आर गिवन ऑन दी राईट साईड. राईट साईडला तुमच्या आन्सर फिगर आहेत. ओके आणि स्पॉट द फिगर सिमिलर टू द प्रॉब्लेम फिगर. मीन्स तुम्हाला काय करायचं इथं सिमिलर फिगर फाइंड आउट करायची आहे. सिमिलर फिगर सिमिलर मीन्स जी दिसायला सेम टू सेम आहे. ओके दिसायला कशी आहे सेम टू सेम आहे ही तुम्हाला इथं काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. आता तुम्ही काय करू शकता क्वेश्चन फिगरला रोटेटसुद्धा करू शकता. बरोबर क्वेश्चन फिगरला रोटेट करू शकता. चला ही बघा ही तुमचा क्वेश्चन फिगर आहे. ह्या तुमच्या ऑप्शन आहेत तर ऑप्शनला रोटेट करून बघा किंवा क्वेश्चनला रोटेट केलं तरी चालतं. बघा आता बघा ह्या एला आपण रोटेट करूया. एला जर आपण असं रोटेट केलं आहे बरोबर अँटी क्लॉकवाईज जर रोटेट केलं तर बघा हा जो पोर्शन आहे बघा एचा ए जी फिगर आहे आणि त्याचा हा जो सर्कल आहे
हा सर्कल जर आपण इकडे गेले तर बघा एक्झॅक्टली मॅच होते क्वेश्चन फिगरसारखं. बघा तुम्ही ट्राय करून याला रोटेट करून बघा, याला इकडे रोटेट करा, याला जर इकडे रोटेट केलं तर बघा ही लाईन्स आहे इथे येणार. ठीक आहे, सेम येते बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन तुमचं काय होणार, एच होणार. आता बघा इथे दोन लाईन्स एकमेकाजवळ येतात त्याच्यामुळे हे तर होणार नाही तुमचं. ठीक आहे, इथे पण दोन लाईन्स एकमेकाजवळ येतात हे पण होत नाही बरोबर. आता बघा इथं जर बघितलं तर हे डायरेक्शन बघा अपोजिट डायरेक्शनला हे लाईन्स आहेत तुमच्या, सो बी पण होत नाही. इथं राहतं फक्त ऑप्शन ए. राईट. चला हा घ्या, काय आन्सर असेल याचं व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सगळ्यांनी मला सांगायचं आहे की काय याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा आपण जर बघितलं तर ही लाईन्स मला क्वेश्चन फिगरमध्ये दिसत नाही आहे, ही तुमची क्वेश्चन फिगर आहे. ठीक आहे, हे होत नाही आहे. ओके, इथं अशी लाईन नाही आहे बरोबर आहे. इथे जर आपण बघितलं आहे तर इथे एक्स्ट्रा लाईन दिसते मला, हे पण होत नाही. तर सी तुमचं इथं परफेक्ट मॅच होते. तुम्हाला सिमिलर फिगर फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर बघा आपण जर बघितलं आहे तर इथे ह्या लाईन्स नाही त्याच्यामुळे हे आन्सर होत नाही बरोबर. आता बघा इथे ह्या लाईन्स एकमेकांना क्रॉस होतात बरोबर ना. आता ह्या लाईन एकमेकाला क्रॉस इथं व्हायला नाही पाहिजे कारण क्वेश्चन फिगरमध्ये तसं नाही आहे. बघा आहेत का इथं, नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पण होत नाही आणि तुमचं हे पण होत नाही. डीमध्ये जर आपण गेलो तर इथे ही लाईनच नाही दिलेली त्याच्यामुळे हे पण होत नाही. इथे तुमचं ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक आहे, 14 नंबर सांगा बरं काय येतं. 14 नंबरचं बघा सेम टू सेम जर बघितलं आहे. आता बघा इथे तुम्हाला ह्या लाईन्स नाही आहे त्याच्यामुळे सी होत नाही आहे बरोबर. आता बघा इथे ह्या लाईन्स बघा एकमेकांना अशा क्रॉस करतात, ते तुम्हाला इथं दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे होत नाही आहे बरोबर. आता हे तुमच्याकडे ए आणि डी दोघांपैकी काय असू शकतं बघा. इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन दिलेली आहे का, नाही बरोबर. इथं दिसते तुम्हाला त्याच्यामुळे हे पण होत नाही. त्याच्यामुळे आन्सर येतं तुमचं डी. डी परफेक्ट तिथं मॅच होतं आहे. 15चं सांगा बरं. 15चं बघा तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये डॉट्स नाही आहे त्याच्यामुळे हे होत नाही. इथे दोन लाईन्स नाही त्याच्यामुळे हे होत नाही. याच्यामध्ये पण डॉट्स नाही त्याच्यामुळे डी पण होत नाही. येतं एकच, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. 16चं काय येईल बघा बरं. 16मध्ये बघा बघा इथलचा पार्ट रिमूव्ह केलेला आहे तर हा इथं दिलेला आहे तर तो आपल्याला नको, इथं रिमूव्ह केलेला आहे. ठीक आहे, आपण जर बीमध्ये गेलो आहे तर बीमध्ये बघा इथे लाईन नको आहे आपल्याला बरोबर. इथे बघा इथे तुम्हाला अशी फिगर पाहिजे तर ही एक्स्ट्रा लाईन दिलेली आहे त्याच्यामुळे ते होत नाही आहे तुमचं बरोबर. सीमध्ये बघा ही एक्स्ट्रा लाईन आहे ते होत नाही आहे, डीमध्ये सॉरी. आणि आन्सर आहे तुमचं सी, परफेक्ट मॅच होतं आहे. ठीक आहे, 17 नंबरचं बघा बरं काय आहे. 17 नंबरमध्ये बघा तुम्ही जर बघितलं आहे तर काय मॅच होतं आहे. तर 17मध्ये बघा आपण जर बघितलं आहे तर ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही हां 17मध्ये बघा काय होतं आहे. आता याच्यामध्ये बघा इकडे 2 हे दिले नाही होत. बघा याच्यामध्ये बघितलं आपण तर कुठलीच फिगर जी आहे तुमची मॅच होत नाही आहे बरोबर. कारण इकडनं 1 2 3 4च लाईन्स आहेत. ओके, इकडनं 5 आहे बरोबर. बट यांचा शेप बघा कसं आहे त्याच्यामुळे हे होत नाही आहे बरोबर, हे होत नाही आहे. त्यानंतर बघा यांचा शेप बघा कसा आहे कर, त्याच्यामुळे ए होत नाही. बी झाला असतं बट ही लाईन थोडी खाली दिलेली आहे, ही पाहिजे होती इथे बरोबर. त्याच्यामुळे तुमचं इथं कोणतंच आन्सर निघत नाही बरोबर. कोणतंच आन्सर इथं निघत नाही, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक याच्यामध्ये आहे. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, चला 18 नंबरचा क्वेश्चन घ्या. हा सगळ्यांना होमवर्क आहे. ठीक आहे, याचा आन्सर सगळ्यांनी मला कॉमेंट करायचं आहे व्हिडिओमध्ये. हे राईट, याचं पण आन्सर करा. व्हिडिओ पॉज करून याचा आन्सर मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि हा एक शेवटचा, या तिन्ही याचं तुम्हाला काय करायचं आहे आन्सर मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये समोरचे पण प्रश्न बघणार आपण, मॅथचे पण घेणार आणि बाकीच्या गोष्टीचे पण घेणार. चला थांबूया, गुड बाय.